नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ई-के-वाय-सी करत असताना भरपूर अशा महिला लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी चुकली आहे. या एका चुकीमुळे भरपूर अशा महिलांचे हप्ते बंद होऊ शकतात. जर तुम्ही ई-के-वाय-सी केली असेल, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तुमची काही चूक झाली आहे का? ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत ई-के-वाय-सी केली नाही, तर भविष्यामध्ये आपल्याला ई-के-वाय-सी करत असताना चूक होऊ नये, कोणतीही चूक करायला नाही पाहिजे. यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्हाला ई-के-वाय-सी करत असताना 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. यामध्ये पहिला प्रश्न आहे, की तुमच्या कुटुंबातील सदस्य नोकरीला आहे का? किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत आहे का? असा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. यामध्ये होय किंवा नाही असं एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा होता. आणि त्यानंतर तुमच्या कुटुंबात किती महिला लाभार्थी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत, असा सुद्धा ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेला होता. त्यामध्ये सुद्धा भरपूर अशा महिला होय किंवा नाही यामध्ये गोंधळून गेलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी नाही असं ऑप्शन सिलेक्ट झालेलं आहे. आता चुकून जर हो ऐवजी नाही झालेलं असेल, तर आपल्याला नेमकी यामध्ये काही दुरुस्ती करता येते का? या संदर्भात सुद्धा माहिती आपण पुढे समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण समजून घेऊया, या ठिकाणी जे 2 प्रश्न विचारण्यात आलेले होते, त्या कोणत्या 2 प्रश्न आहेत, हे समजून आता आपण घेणार आहोत. यामध्ये पहिला प्रश्न सांगण्यात आलेला होता, की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाही. हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. इथं तुमच्या कुटुंबात कोणीही सेवानिवृत्त वेतन घेत नाही किंवा कोणत्याही ठिकाणी कार्यरत संस्थेमध्ये नोकरीला नाही. तर इथे तुम्हाला होय करायला पाहिजे होतं. या ठिकाणी भरपूर असे लाभार्थी नाही केलेले आहेत. आता त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता, की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. या ठिकाणी दोन्ही प्रश्न एकत्रच टाकलेले आहेत. म्हणून भरपूर असे लाभार्थी या ठिकाणी चूक केलेली आहेत. तुमच्या कुटुंबात फक्त एकच महिला लाभ घेत असेल, तर होय करायचं. आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत असेल, तर तुम्हाला इथे होयच करायला पाहिजे होतं. भरपूर असे लाभार्थी इथं नाही केलेलं आहे. इथं सुद्धा तुमची चूक झालेली आहे. जर होय ऐवजी नाही झालेले असे आहे किंवा एका ठिकाणी होय झालंय, एका ठिकाणी नाही झालंय, तर आता नेमकं इथून पुढे आम्हाला या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकेल का? असा सुद्धा भरपूर अशा महिलांना प्रश्न पडलेला असेल. व्यवस्थित समजून घ्या. तुमचा जो डाटा आहे, तुमच्या स्वतःचा जर आधार कार्ड या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याचबरोबर तुमच्या पतीचा किंवा तुमच्या वडिलांचा जर तुम्ही विवाहित असाल, तर तुमच्या पतीचा डाटा या ठिकाणी आधार कार्डवरून घेतलेला आहे. आणि जर तुम्ही अविवाहित असाल, तर तुमच्या वडिलांचा डाटा इथं आधार कार्ड नंबर टाकून घेतलेला आहे. म्हणजे एक तर तुमची स्वतःची ई-के-वाय-सी झाली, त्याचबरोबर तुमच्या वडिलांची किंवा पतीची सुद्धा ई-के-वाय-सी झाली. यामुळे तुमचे जर पती किंवा तुमचे वडील नोकरीला असेल, तर त्या आधार कार्डवरून लगेच त्यांना समजून येईल. त्यासाठी खाली जर होय किंवा नाही झालं असेल, तर शक्यतो तो चुकून झालं असेल, असं त्या ठिकाणी शासनाला समजतं. आणि त्यानंतर आधार कार्डवरून हे डाटा घेतल्यामुळे शक्यतो या ठिकाणी तुम्हाला इथून पुढे हप्ते बंद होऊ शकत नाही. हा एक या ठिकाणी प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजून आला असेल. जर चुकून झाला असेल, तर तुम्ही इथून पुढे ई-के-वाय-सी केली नसेल किंवा करायची असेल, तर तुम्हाला एक ध्यानात ठेवायचे आहे. या ठिकाणी सुद्धा होय असं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. जर तुमच्या कुटुंबात कोणी नोकरीला नसेल आणि सेवानिवृत्ती वेतन नंतर वेतन घेत नसेल, तर तुम्हाला होय करायचं आहे. वेतन घेत असेल किंवा नोकरीला असेल, तर इथे या ठिकाणी नाही करायचं आहे. आता एखाद्या कुटुंबामध्ये जर एकच महिला असेल, तर इथे होय करायचं आणि 2 महिला असतील, आता दोघांचं पण विवाहित असतील, तर दोघं पण लग्न झालेले आहेत, तर या ठिकाणी इथं नाही करायचं किंवा 2 पेक्षा जास्त विवाहित आहेत, ते जर लाभ घेत असेल, तर इथं नाही करायचं. जर एक अविवाहित आणि एक विवाहित जर महिला लाभ घेत असेल, तर इथं होय करायचं. हे ध्यानात ठेवा. नाही आणि होय यामध्ये तुम्हाला समजून आलेलं असेल. अशा पद्धतीने तुमची जर चूक झाली असेल, नजरचुकीने तुम्ही केलं असेल, तर इथे सुद्धा तुमच्या रेशन कार्डमधून आधार कार्ड तुमची के-वाय-सी झाल्यामुळे लगेच त्या रेशन कार्डमध्ये सापडेल
आणि त्या ठिकाणी सुद्धा तुमचे हप्ते ज्या महिला ॲक्चुअली करेक्ट किंवा तिथून सुद्धा त्यांना कलेक्ट करता येतं. त्यासाठी शक्यतो हे जे 2 ऑप्शन आहेत, ते शक्यतो घुमवून टाकलेले आहेत, फिरून टाकलेले आहेत. त्यामुळे भरपूर अशा महिलांना समजलेलं नाही किंवा ज्यांनी ई-के-वाय-सी केलेलं असेल त्यांना सुद्धा समजलेलं नसेल. ज्यांनी होय केलेले आहे, तर त्यांचं इथे काही ठिकाणी होणारच नाही. परंतु ज्यांनी होय ऐवजी नाही केलेलं आहे, त्यांना इथं थोडासा प्रश्न पडलेला असेल, तर इथं दुरुस्ती होते का? सध्या तरी यामध्ये एडिट करायला कुठल्याही पद्धतीचं ऑप्शन देण्यात आलेलं नाही. त्या ठिकाणी ऑप्शन सुद्धा आलेलं नाही. हे मात्र नक्की समजून घ्या. जर या संदर्भात एडिटचं ऑप्शन आलेलं येईल, ज्यावेळेस येईल, त्यावेळेस आपणच या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून तुम्हाला लवकरच या संदर्भात माहिती देऊया. तर मित्रांनो, अ, अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये ई-के-वाय-सी बाबतची माहिती आपण घेतलेली आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.